जय देव जय देव कंपोदर पीतांबर परिवर बंदना सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वट्टा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती नूतन मात्रे मन कामना पूर्ती जय देव विक्राळा ब्रह्मांडी माळा दिशे कंठ काळा नेत्रे ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते कुंजागर निर्मळ वाळे तुळतुळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा जय शाळा अर्धांगी पार्वती समनाच्या माळा मोतीशे उजळण कंठ नीळा ऐसा शंकर सोगे लाळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव गावाचे पोलीस पाटील प्रसाद खूप सेवा केलेली आतापर्यंत आणि तुमच्या या उत्सवाचे यंदाचा 13 वर्षे तुम्ही सगळे येता म्हणून 13 वर्ष व्यवस्थित उत्सव येतोय. शेजारी ते गावकर शिव कदम या पुढे या कदमांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आल्या पुढे या. राजा बापट कदमा यांचा सत्कार करताय. शेजवली कदम सर्व टाळ्या जोराने बांधवण्याचे गावकर मध्ये आहेत का पुढे या लवकर वृंदावनचे पोलीस पाटील सत्कार करतायत आणि पांडुरा शाळा पोहोचल्या पाहिजे. तुमच्या गावात सगळीकडे सत्कार झालेला राहुल काय करतो बघ तू संदीप वाडेकर प्रकाश गोखले जरा पुढे या. प्रकाश गोखले आणि हे सत्कार करणारे काळ्या दूर आणि तोंडावर पोचायला पाहिजे. तळेखाजनचे शिवप्रकाश गोखले यांचा सत्कार होतोय. आनंद शेजवरकर त्यांचा सत्कार करतायत. तळेखाजन पर्यंत जाऊन देत टाळ्या आवाज कमी झाला. संगम शेजवरकर सत्कार करते. वाजला टाळ्या काही सत्कार होते आणि सत्कार झाल्यावर आम्ही जेवणाच्या रांगेत उभे राहिलो. जवळजवळ आम्ही 1 तास लाईनीत उभे होतो जेवणाच्या. आणि एकच लाईन नव्हती, 5-5 लाईनी होते. हे मागे असे 2 आणि पुढे 3 होते. तर मध्ये घुसले होते लाईनी. तर ठीक आहे, चालून जात आहे कारण गर्दी पण जाम असता आणि बाहेरच्या गावातली पण माणसं इलेली असतात. जेवढे पालखे असतात त्यांच्यासोबत पालख्यांसोबत पण माणसं असतात. तर आम्ही म्हटलं आधी आपण नको जाऊया, आधी बाहेरच्या पाहुण्यांका लाईनीत उभे राहू देऊया, जेवून घेऊ दे, आपण नंतर जाऊ. मग आम्ही 2:30 वाजता जेवू गेलो आणि जेवण पण एकदम मस्त होता. कसा बाहेरचे पाहुणे गेले तर आपण पहिला जेवताना आता बरोबर नाही दिसत. तर म्हटलं आधी ते जेवून घेऊ दे, आपण नंतर जाऊ. जेवता वनभोजनची आठवण झाली. मराठी शाळेत हायस्कूलमध्ये लहानपणी आम्ही जायचो. डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये किंवा जानेवारी जास्तीत जास्त. तर जंगलात जाऊन वनभोजन जेवण तयार करायचं आणि खायचं. ती फिलिंग आज इकडे येईल आणि लय भारी वाटलं. भरपूर दिवसानंतर असा जंगलात येऊन जेवण वगैरे आणि इकडे येऊन बरा वाटला. जेवण घेतच होतं आणि तोपर्यंत तिकडनं एक काका येले आणि भाजी ओतला.
बरं त्याला आधी त्यांनी सांगितलं आणि बाजू गोवा नाही तर भाजून निघाला असता.